नमस्कार, मी भूषण ज्ञानेश्वर गावंडे. मी रवी सीड्स ह्या रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड आलो या कंपनीमध्ये टेरिटरी मॅनेजर म्हणून आपण काम करतो. आज आपण आलेला आहोत देवरी या गावामध्ये. देवरी या गावातील प्रगतशील शेतकरी ज्ञानेश्वर भगवराव भाऊ गायकवाड यांनी आपलं रवी उन्नती मागच्या वर्षी प्लॉट पाहिल्यानंतर यावर्षी पेरणी केली. त्या पेरणी केल्यानंतर त्यांना कशा प्रकारे वाण वाटलं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. हो, नमस्कार. तुमचं नाव? ज्ञानेश्वर गायकवाड. तुमचं गाव, तालुका, जिल्हा? राणा देवरी, तालुका अकोट, जिल्हा अकोला. मोबाईल नंबर तुमचा? 82 086 58 546. हे तुम्ही जे रवी उन्नती वाण लावलं हे तुम्ही कोण्या दुकानातून खरेदी केलं? गजानन कृषी केंद्र अकोट. गजानन कृषी पप्पू दादाचं दुकान. हा. बरं, तिथं जे तुम्ही वाण लावलं तुमच्या मनासाठी, म्हणजे तुमच्या मनाच्या समाधान, तुम्ही वाणापासून समाधान आहात की नाही? नाही, एकदम चांगल्या क्वालिटीचं वाण आहे. हा, शेंगा पण भरपूर आहेत आणि शेंग पण 3 ते 4 दाण्याची आहे. वजनही एकदम भरपूर वाटते. बरं. त्याच्यामध्ये तुम्ही जे वाण ही पेरणी केलं हे किती किलो मध्ये पेरणी केलं? हे आमचं 35 किलो आहे. 35 किलो. आमची अशी आहे किंवा तुम्ही 23 ते 25 किलो या वाणाने सोडायला पाहिजे पूर्ण याच्यामध्ये. नाही, मी आता म्हणजे पहिल्यांदाच सोयाबीन पेरलं, त्यामुळे थोडी माहिती नव्हती. आता पुढच्या वर्षीपासून आम्ही 23 ते 24 पर्यंत सोडता. तुम्ही जे तुमचे नातेवाईक, तुमचे मित्रमंडळ आहेत, समजा गावातील शेतकरी बंधू, शेतकरी समजा तुमचे आता पूर्ण गाव गायकवाडचंच आहे तुमचं, तिथं समजा तुम्ही काय देऊ शकता की बाबा वाण कशा प्रकारे आहे, चांगला आहे की कसं आहे? माझ्या अगोदर तेच सर्वजण पाहून गेले. बरं. की त्यांनीच मला सांगितलं, विचारता की कोणतं वाहन आहे. बोलतो त्यामुळे ते सांगायचं काम नाही. पण उन्नती. तुमचं पेरणी किती तारखेची आहे? 26 जून. 26 जून. आजची तारीख किती आहे? की 22 सप्टेंबर. 22/9/2024. या वाणाले, तुमच्या आजच्या वाणाले, तुमच्या वाणाले या 87 दिवस पूर्ण झाले. 87 दिवस पूर्ण झाले. त्याच्यामध्ये खाचे तसे किंवा बुळापासून तर शेंड्यापर्यंत शेंगा आज पक्व झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता, एकदम एका झाडाला 160 ते 170 शेंगा आहेत. आता मी नाही सांगा, शेतकरी सांगू राहिले. किती शेंगा द्यायला पूर्ण? 140 ते 150 पूर्ण 60 पर्यंत भरू शकता. शेंगा किती जाण्याच्या पूर्ण येले? 3 ते 4. 3 ते तुमच्या जवळचे झाड आहेत त्याला सारखे शेंगा आहेत? 4 जास्त आहेत. हा, 2 दाणेवाली नसल्यासारखीच आहे. हा. 3 ते 4 आहेत. 4 दाण्याच्या जास्त आहेत. याच्यामध्ये एक खासियत अशी आहे की तुम्हाला जर समजा 1 तारखेला जर तुमचं शेत तयार झालं सोंगणीसाठी, तुम्हाला 10 तारखेपर्यंत मजूर जरी मिळाला नाही तर तुमच्या शेंगीचं टरफल फुटणार नाही आणि देशातून खाली शेंग पडणार नाही. 3 दिवस जर कंटिन्यू पाऊस जरी राहिला तरी देशातून खाली शेंग पडणार नाही. याच्या 4 दाणीच्या पण शेंगा आहेत. हो, 4 तुम्ही बघू शकता, 4 दाणीच्या पूर्ण शेंगा त्याच्यामध्ये. दाण्याचा आकारही मोठा आहे. तुमचं मन समाधान आहे ना वाणावर? हो, एकदम. ठीक आहे, धन्यवाद.